वर्ध्यातील पारडी येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलामध्ये मुलगी अल्पवयीन आहे। विहिरीत प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। प्रेम संबंधाला विरोध होत असल्याने दोघांनी एकत्र राहू शकत नाही तर एकत्र जीवन संपवून टाकू असा निर्णय घेत विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे। घरून पळून गेलेल्या या प्रेमी युगुलाचे विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना वर्ध्याच्या तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पारडी येथे घडली आहे। दोघेही कुटुंबियांचा विरोध झुगारून पळून गेल्याची माहिती मिळाली। मृतकांमध्ये हर्षल वाघाडे वय वर्ष 23 या तरुणाचा समावेश आहे तर मुलगी अल्पवयीन आहे। दोघांनीही विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे। हर्षल वाघाडे असे 23 वर्षीय या तरुणाचे नाव असून तो सध्या पारडी येथे राहत होता। हर्षलचे तेथील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते, परंतु दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये दोघांनी पळून जाण्याचा घाट घातला। मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न करणे शक्य नव्हते, त्यामुळे दोघेही निराश होते। घरून पळून जात परिसरातील एका जंगलामध्ये त्यांनी निवारा शोधला असावा असा कयास लावला जात आहे। कुटुंबियांचा विवाहाला विरोध असल्याने दोघांनीही पळ काढला। याबाबत 23 जानेवारीला तळगाव श्यामजी पंत पोलीस ठाण्यात कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली। घरच्यांनी शोध घेतला पण दोघांचाही थांग पत्ता लागला नव्हता। अखेर आज शनिवारी पारडी शिवारातील एका विहिरीत दोघांचेही मृतदेह आढळून आले।